उपाध्यक्ष ते पण होते. 29 सप्टेंबरला आपल्याला ध्वजाकार वाढवून ते काढलं होतं. त्याच्यामध्ये आपण जे आयडिया सुचवला ते आपण एकूण जेव्हा आणायचे तर ठिकाणी फळ वाटप आहे किंवा एखाद्या शाळेकडे काय पण करत आहे तर आपण सुचवला त्याप्रमाणे आपण करायचं. आणि दुसरा विशेष सिविलला पण त्यांचे कार्यक्रम होते प्रत्येक वर्ष करत नाही तो पण त्यांना फळ वाटप होते. फक्त त्यांचा एक विषय म्हणणं असं आहे की परिवर्तन लोकांमध्ये काही त्यांना वेगळे करायचं आहे तर तो या विषय जर केला चौकामध्ये आपण फळवाटप करतो ना, फळवाटप हे आपल्या शिवला होते ते बाजू लागते. परंतु ह्या प्रवास चौकामध्ये मनसेवरचे काय करायचं असं आपण सुरुवाती काहीतरी खाऊ वाटप वगैरे काही ना काही दूध वाटप म्हणा काही शिवफळ वाटप असं जर किंवा गोरगरीब लावण्यासारखं एक आपला बॅनर छोटा पदाधिकारी आणि आपण वाटप करतो. काही करा काहीतरी आपल्याला असं 50-100 स्टॉल लावून मस्त वाटप आपल्या पक्षाचं पण वाटप म्हणजे काहीतरी शाखा लावायची आपल्याला एक घोडसगावची लावायची कामखेडा करंटी आणि बेलसवाडी देशपांड्याकडे हे विषय केला वस्तू सही या पद्धतीने हे जे दिसतंय हे चौकट एवढा चौकट आहे ते सस्ने जय महाराष्ट्र. आज आपल्या मीटिंग निमित्त आज आपण 11 सप्टेंबर 2024ला बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मीटिंग आयोजित केली. कारण येणाऱ्या विधानसभेमध्ये आपला काहीतरी एक प्रकार चित्र दिसलं पाहिजे मनसे काहीतरी काम करत आहे बा. आपल्या मीटिंगला जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुलभाऊ कार्यक्रम उपस्थित या मीटिंगला आहे. उपाध्यक्ष श्रीराम भाऊ, संपर्क अध्यक्ष आमचे विजय भाऊ ढोलाने, आमचे समाजसेवक पंडित सोनवणे, प्रहारचे तालुका अध्यक्ष उत्तम भाऊ जुमळे, उपनगर शहर अध्यक्ष आमचे राहुल सावळे, शहर अध्यक्ष आमचे मंदिर भाऊ पुढे, संतोष भाऊ पुढे आमचे वडवेचे, आमचे शालक आमचे उद्या रवींद्र भाऊ भोई, किशोर वाघ, विनोद भाऊ पाटील आणि आमचे हरताळ गण अध्यक्ष सुनील भाऊ पुढे. त्या सर्वांना पुन्हा जय महाराष्ट्र. कारण महाराष्ट्राचा दौरा साहेबांचा निश्चित झालेला आहे. तो आज व्हॉट्सअपवर सुनील भाऊ देशपांडेने आम्हाला जे पाठवलेलं आहे पत्र. ॲडव्होकेट जयप्रकाश भाविस्कर यांच्या लेटर मॅडममध्ये आले की उत्तर प्रदेशचा दौरा कधीही 15 सप्टेंबरच्या पुढे किंवा मागे साहेब जळगाव जिल्ह्यात दौऱ्यावर येणार आहे. आणि आपण आतापर्यंत जवळपास 17-18 वर्ष झाली. काही नवीन आपण तुम्ही जोडलं आहे 5-7-10 वर्षापासून हे संघटन आपण कायम चालू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजसाहेबांचे आपण कार्यकर्ते. राजसाहेबांनी नेहमी सांगितलं आहे की बा जे तुम्ही कामं करणार स्वतः कोणतेही कामं करताना न घाबरता स्वतः आपण राज ठाकरेसारखं वापरायला तुम्ही राज ठाकरे आहेत. कोणत्याही विभागात लढताना किंवा समाजाला न्याय देताना राज ठाकरे म्हणून आपण स्वतःची हे ओळख करायची आहे. कोणाला घाबरायचं कारण नाही. काही जर संपर्क काही अडचणी असल्या तर आम्हाला श्रीराम भाऊ भोई किंवा राहुल भाऊ काडे किंवा मधुकर भोई किंवा सुनील भाऊ पुढे, मंगेश पुढे अशांना आम्हाला संपर्क करून आपल्या ज्या गावागावातल्या किंवा शहरातल्या काही समस्या असतील किंवा काही दडपशाही करता काही लोक मोठे त्यांच्या काही अशा अडचणी असल्या शेतीच्या किंवा ग्रामपंचायतच्या पंचायत समितीच्या तहसीलचे दाखले रेशन कार्डाचे अनेक समस्या माणसाला असतात. म्हणून काही संपर्क करताना आम्हाला फोन करायचा किंवा तुम्ही पण स्वतः राज ठाकरे व्हायला हरकत नाही. आपण कट्टर समर्थक राज ठाकरेंचे आहे.
नुसते मधू भूलचे नाही आहे किंवा राहुल भूलचे नाही आहे, सुद्धा भोजे आपण राज ठाकरेंचे कट्टर सैनिक आहोत. म्हणून आपण एक मताने एक दिलाने आपण काम करणार आहोत. वाढदिवसाचा हा जो 29 सप्टेंबर मागे आम्ही चांगला बढिया केला होता. आपण सर्वांनी बॅनर लावले होते आणि फळवाटप करतो आपण दरवर्षाला उपजिल्हा रुग्णालयाला. डॉक्टरही उपस्थित राहतात, नर्सही असतात, केळी फळ समजा सफरचंद आहे किंवा दूध आहे. तर माझा विचार कसा आहे की आता भाऊंची देवी आहे, आपलं सिव्हिललाही दूध वाटप करायची फळच्या ऐवजी. हो 10चं एक बॅग जर बनवता येईल ना आपल्याला, 10चा एक बॅग असं बनवला आपण कॅरी बॅगमध्ये दूधही दूध पिऊ शकतात फळाच्या ऐवजी दूध. आणि परवाना चौकात थोडंसं ताव लावून दूध वाटप. आणि आपल्या शाखेचंही नियोजन असं करत नाही की आता समजा कोणी आता बाकीच्या पक्षांना असं वाटतं की यांची शाखा नाही. आपल्या शाखा ऑलरेडी अगोदर उद्यापासून आधीपासून काम करतो आहे. तर 32 शाखा की 33 शाखा आपण लावल्या होत्या. काही शाखा आपल्या खेड्यापाड्यावर उभ्या आहेत आणि काही उपटून टाकल्या काही विरोधकांनी. 3 पॅक केल्या, झोपून टाकलेले आहेत. ते जे कार्यकर्ते समजा आता सुनील भाऊ कोळी आहे, मंगेश भाऊ कोळी आहे, मी आहे, मुलाने भाऊ आहे, हे जे कट्टर लोक आहे आपल्या खेड्यापाड्यातले त्यांनी त्यांच्या शाखेचे ते पहिले तशी जैसे त्या पोझिशनमध्ये आहे. फक्त आपल्याला रिपेअरिंग करून पेंटिंग करून ते आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव लावायचं आहे. आणि जिल्हाधिकारी साहेबांना आपण जे ॲडव्होकेट विनोद देशपांडे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. ते म्हणते मी माझा वेळ द्यायला आपण तयार आहे. त्या शाखेचं पण नियोजन करायचं आहे आणि जास्तीत जास्त कसं बॅनर कसं लावता येतं या शहरामध्ये. 14ला माननीय विद्यमान आमदार यांचं 14 सप्टेंबरला वाढदिवस आहे आणि 29ला आपला काही एवढे मोठे पद्धतीचं नाही आहे. पण आपण छोट्या खाणे काहीतरी दर्शवू की बुवा आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहे आणि आपण पण काहीतरी कामं करतो आहे. चित्र दाखवल्याशिवाय कोणी मानायला तयार नाही. मधून किती कामं केल्या पंचायत समिती जिल्हा परिषद ते बातम्या दिल्यानंतर ते कळते. परंतु पोस्टरवर जर जेवढे जास्तीत जास्त पोस्टर तुम्ही जर लावणार खेड्यावर किंवा चिखलीवर पिंपरी नांदूवर अंतोरलेले किंवा रस्त्यावर, तर याच्याने काय होईल की नाही झालं यांचाही सगळा प्रस्ताव वाढलेला आहे. चांगले लोक या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आले आहे आणि कोणी दबाव गटाचं काम करत नाही. हे गोविंद साहेबांचे समर्थन आहे ना, आजही हे आहे. आपल्याला भरपूर दबाव येतात काही लोकांचे की बा या पक्षाने येऊन जा किंवा गुन्हा दाखल करेल. मनसेवाले काहीतरी बोलले होते तुम्ही की बा जेलमध्ये जाता. मनसेवाले जेलमध्ये जाता की न्यायासाठी मनसे टीम कधी हजर राहते आणि चांगल्या न्यायासाठी ते काही जेलमध्ये काय कुठे जायला तयार आहे. कारण त्यांच्याकडे ती क्षमता आहे. राजसाहेबांचं नेतृत्व सांभाळणारी ही संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून आपलं या मुक्ताईनगरमध्ये विधानसभेमध्ये म्हणा की तालुक्यामध्ये म्हणा चांगल्या पद्धतीने आपलं प्रतिष्ठा निर्माण करायची. राजसाहेबांचं एक समर्थक कट्टर समर्थक आणि कामं करणारी सिस्टम तयार आहे. म्हणजे वेळ वाया जाता कामा नये. मीटिंग जर आपली 12 वाजता जर आहे किंवा 1 वाजता आहे तर 1 वाजता आपण 1च्या अगोदर 12:30ला यायचं. तुम्ही काय करता की आपल्याला फोन लावा लागतं नेहमी घेऊन जो निघाले का घरून, हा येतोय मी पुलावर आहे का हो निघाले का मी हा बेडसावर निघालो. वेळेचं भान पण ठेवा. कारण वेळेचं भान जर ठेवलं तर संघटन राजसाहेबांकडून जाणार आहे. आणि आपलं जिल्ह्याबद्दल सर्व पाहतात, जिल्ह्याचे लोकही पाहतात. जिल्ह्याला भाऊ काम करतात तर जिल्ह्यापासून काय ते भाऊ देशपांडे जयप्रकाश बाविस्कर माझे आमदार मंत्रालयापर्यंत जी मंडळी आपली मुंबईची मंत्री अमित साहेब ठाकरे आहेत, बाळा नामगावकर आहेत, आपले राजू पाटील आमदार आहेत, एकमेव एक आमदार आहेत. या सर्व पण आपली एक जाती मुक्ताईनगरमध्ये एक नंबरची टीम बळकट टीम आहे आणि कट्टर टीम आहे. समाजसेवेसाठी एकदम जबरदस्त काम करत आहे बा. तर या निमित्ताने मी सर्वांना हे करतो की बा 29 सप्टेंबरला आणखीन आपले सर्वांचे कोणी पद्धतीने वाढदिवस आले तर आपण साजरे करत जाऊ. आणि वेळोवेळी जेव्हा फोन आले किंवा काय आलं तर आपण त्यावेळेस हजर व्हायचं. काही मनसे कार्यालयांचं आपण उद्घाटन करणार आहे त्या दिवशी. आणि ज्या शेती विभाग केंद्राच्या वरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक कार्यक्रम देऊ. जिल्हा अध्यक्ष येतील ते उद्घाटन करून टाकून घेतील. आणखी 4-5 गावांचे आपण जे नियोजन करतोय त्या शाखेचे उद्घाटन आधी हा कार्यक्रम एवढाही जर कार्यक्रम असतो भरपूर होतो. एवढाही कार्यक्रम एवढा म्हणजे भरपूर होता आपल्या परिणी. आणि आपल्या खर्चाने थोडंसं आपल्याला मदत करायचं. समजा एक वगैरे बॅनर लावायचं आहे आपल्याला तालुक्यात लावायचं असले आपल्याला फॅसिलिटीचा चालवणं काय असं तुम्हाला आपला दर्जा आपलं हे करून घ्या. राजसाहेबांचं इथे नेतृत्व आहे कायम चालवायचं आहे. आपल्याला इथं पक्षाचं काही घेणं देणं नाही. पण आपण काही पक्ष फोडणारे माणसं नाही. जो स्व इच्छेने येणार आहे त्यांना आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये घेणार आहोत आणि हे कार्य कायमस्वरूपी आपण सगळं चालू घेणार आहोत. आपल्याकडे हा विद्यार्थी आहे, काय नाव
काय नाव सांगू? हेमंत टोंगे. हा, हेमंत टोंगडे हे विद्यार्थी सेवेसाठी उत्सुक आहे. हे मनसेमध्ये आज प्रवेश घेत आहे. काही शालक रवींद्र भाऊ भोई अंतोर्डे ते पण मनसेमध्ये हे करणार आहे. रुमाल घेऊन या. अंतोलीची चांगली टीम आहे. रुमाल घेऊन या. हे उत्कृष्ट प्रकारचा आपण मुक्तेनगर तालुक्यातल्या सर्वांच्या पुनर्जीवन करून जॉब हवेने सर्वांचे काही राजदोष जे असतील ते आपण बाजूला ठेवून सर्वांचे कामं करायचे आहेत. काही हिरे दावे करता कामा नाही. एकदम जुमाने कामं करा. समस्या आल्या कोणतेही कामं असले आम्ही तत्पर आहे. आपण तालुक्यावर कामं करतो. तालुक्यावर आपलं कार्यालय आहे. कोणतेही काम जर असलं तरी तुमचं काम कुठे हे वाया जाणं आणि काम करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. तुमच्याकडेही आहे. फक्त तुम्हाला जे गायडन्स करणारा कोण नाही. तर आपण हे सर्व एकत्र येऊन हे आपलं कार्य मनसेचं वाढवू आणि 19 सप्टेंबरला बॅनर जेवढे जास्त लावता आले एवढं करू. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर राहुल पण 2 शब्द बोलते. काय आपले नेहमीच माणसं आहे. बोला. बोलतो जय महाराष्ट्र. नाही ठेवलं बंटी पर्सनल